पवित्र अशा पावन मुंबई नगरीला नमस्कार करून या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांनी माझ्या परिसरातील माझ्या या संपूर्ण चाळीच्या परिसरामध्ये शिवरायांच्या विचारांचा वसा आणि वारसा आपल्या नव्या पिढीला मिळावा याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करणारं शिवसम्राट मित्रमंडळ आणि शिवजन्मोत्सव समिती या समितीच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या माता भगिनींना नमस्कार करतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले संतोषजी लीलाबाई हनुमंत निकम साहेब वीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शिवसम्राट मित्रमंडळाचे अध्यक्ष महेशजी पेडणेकर, उपशाखा प्रमुख शिवसेना श्री बबनजी रायजाते, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले मंगेशजी पेडणेकर, संतोषजी राऊत साहेब आणि त्याचबरोबर पहिल्यांदा आयुष्यामध्ये शिवरायांच्या विचारांना श्रवण करण्यासाठी 7 वाजल्यापासून इथे बसलेले माझे छोटे बालगोपाळ आणि विशेषत्वानं ज्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या सर्व माता भगिनींच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो। खरं तर मुंबई सारख्या शहरामध्ये शिवरायांच्या विचारांचा जागर करत असताना विविध भाषिक लोक मला या मुंबापुरीमध्ये भेटत असतात। शिवराय मराठी माणसाला किती समजले हा प्रश्न गेले अनेक वर्ष मला सतावत राहिला। मित्रांनो, शिवराय मराठी माणसाला समजले का या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आम्ही शोधायला लागतो तेव्हा आम्हाला आमच्या आईवडिलांचे संस्कार विसरून आईवडिलांचा अनादर करणारा जेव्हा एखादा मुलगा बघतो तेव्हा आम्हाला शिवराय समजलेत का या प्रश्नाचं उत्तर सापडायला लागतं। शिवराय समजलेत का या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मी विचारतो तेव्हा मला एक सारखं राहून विचारला लागतं, शोधावं लागतं। मंडळी, जेव्हा आमच्या तरण्या बाण मुलांना त्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या ध्येयांची, प्रयत्नांची विसर पडते त्यावेळेला मला असं वाटतं आम्ही शिवराय समजून शकलोय का, आम्हाला शिवरायांच्या विचारांचा विसर पडलाय का हा प्रश्न पडतो। आम्हाला आमच्या ध्येयाला निश्चित करता येत नाही तेव्हा आम्हाला कळतं की आम्ही शिवराय विसरलो आहोत। जेव्हा आम्हाला आमच्या आईवडिलांच्या संस्कारांची जाण ठेवता येत नाही तेव्हा आम्हाला असं वाटतं आम्ही शिवराय विसरलो आहोत। जेव्हा आमच्यातला संयम संपून जातो तेव्हा आम्हाला असं वाटतं आम्ही शिवराय विसरलो आहोत। जेव्हा आम्हाला आमच्यातला आत्मविश्वास ढासळलेला आहे पण आम्ही पुन्हा त्याच जोमाने उभं राहू शकत नाही त्यावेळेला असं वाटतं आम्ही शिवराय विसरलो आहोत। शिवराय म्हणजे बुलेटची एक जोरजोरात मारलेली शिटी नाही, शिवराय म्हणजे झेंड्याच्या फडकलेल्या पताका नाहीत, शिवराय म्हणजे जोरजोरात दिलेली घोषणा नाही, शिवराय म्हणजे अखंड महाराष्ट्राच्या रक्तात आणि नसानसात प्रेरणेचा प्रचंड झरा म्हणजे शिवराय आहेत। आम्हाला ते समजून घ्यावे लागतील। आतापर्यंत आमच्या मुलांनी, आमच्या माणसांनी, आमच्या काबाड काष्ट करणाऱ्या माई बापांना, आईवडिलांनी, मगाशी जेव्हा मी इथे बसलो होतो तेव्हा मला कळालं साताराहून आलेली अनेक कुटुंब इथे स्थिरावली राहिली, पण या सगळ्या कुटुंबांमध्ये आता वावरणाऱ्या मुलांच्या आईवडिलांनी जे काही काबाड कष्ट केले त्या काबाड कष्टांच्या कृतज्ञतेची जाणीव जर आमच्यामध्ये जिवंत राहिली नसेल तर आम्ही शिवराय समजू शकलो नाहीत आणि आम्ही शिवरायांचा विसर पडला की काय हा प्रश्न आम्हाला आजही पडायला पाहिजे। जर आम्ही शिवराय विसरलो नसतो, जर शिवराय आम्हाला समजले असते तर कदाचित निर्भयासारखी प्रकरणं या महाराष्ट्रात घडली नसती आणि आजही सकाळी आमची कामाला गेलेली मुलगी पुन्हा संध्याकाळी 7 वाजता सुरक्षित येईल की नाही याची खात्री आमच्या आईवडिलांना राहत नाही। त्यावेळेला असं वाटतं की इथल्या मराठी माणसाला, इथल्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलकातल्या माणसाला शिवराय अजूनही समजले नाहीत आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं शिवराय समजून घेण्याची गरज निर्माण झाली। मंडळी, तुम्ही ज्या मुंबईमध्ये राहता त्या मुंबईमध्ये अनेक जातीची, धर्माची, भाषेची लोक येऊन इथे स्थिरावले, प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्या स्वप्नांना उराशी बाळगून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्नाच्या नगरीमध्ये तुम्ही येऊन स्थिरावलात आणि मग इथे प्रत्येक भाषेचा माणूस गुण्या गोविंदानं नांदू लागला, राहू लागला। आज या मराठी माणसाच्या बाबतीत जेव्हा मी विचार करतो तेव्हा एक गोष्ट मला अभिमानानं सांगावीशी वाटते।
माझ्या मराठी राजाचा गौरव इथे बसलेल्या मराठी माणसानं करावा यात नवल नाही। मी नेहमी सांगतो, जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या विचारांचा जागर करत असताना या शिवरायांच्या विचारांचा जागर महाराष्ट्राच्या बाहेरचा माणूस गुजरातच्या मराठी माणसानं करावा, कर्नाटकच्या माणसानं करावा। मागच्या काही वर्षांपूर्वी जेव्हा मी गुजरातमध्ये गेलो त्यावेळेला गुजरातचा माणूस माझ्या शिवाजी राजांचा गौरव करताना म्हणतो, जो राजा जात समाज धर्म देख्यो નથી, જેનું બાધાને જીવાની જીતવાની ઉમેદ આપી અખંડ હિન્દુસ્તાન ઊભું કરવા માટે પોતાનું આયુષ્ય ખર્ચી કર્યું। અવરણ ધુરંધર છે, પ્રૌઢ પ્રતાપ પુરંદર છે, ક્ષત્રિય કુલાવતંસ રાજાધિરાજ મહારાજનું મારા પ્રણામ છે। माझ्या राजाचा गौरव गुजरातच्या माणसानं करावा। माझ्या याच शिवाजी राजाचा गौरव कर्नाटकचा कन्नड माणूस जेव्हा करतो तेव्हा त्या कन्नडच्या माणसानं म्हणावं, हिंदू स्वराज्यदा स्थापक अखंड भारत दिल्ली राजारा साम्राज्यवानु रासिसल्लू प्रयत्न सिद्ध राजा इंदिगु देवरेंदु परिगणसल पत्तिरुवा छत्रपती शिवाजी महाराज रिगे नमन घल्लू। शिवाजी राजाचा गौरव कन्नडच्या माणसानं करावा। अहो इतकंच कशाला, शिवाजी राजा दख्खनेचा सिंह औरंग्याच्या डोळ्यात डोळे घालून जेव्हा 1666 ला मे महिन्यामध्ये त्या दिल्लीच्या बादशहाच्या समोर डोळ्यात डोळे घालून उभा राहिला, स्वाभिमान मराठी माणसाचा ज्या वेळेला त्यांनी दाखवला त्यावेळेला तो सगळा गौरव माझ्या राजाचा दिल्लीपर्यंत पोहोचला आणि दिल्लीच्या परिसरामध्ये इथल्या माणसाचा, इथल्या मराठी राजाचा गौरव पोहोचला। आज आपण पाहतो याच शिवाजी राजाचा गौरव त्या दिल्लीतल्या ब्रज भाषेतल्या माणसानं करताना सुंदर अशा रचना त्या शिवाजी राजांच्या समोर ठेवल्या। त्याला जेव्हा कळालं की एक राजा दख्खनेतला औरंगजेबाच्या समोर येतो आणि त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलतो, इतकं सामर्थ्य, इतकं धैर्य, इतकं साहस, पराक्रम, कौशल्य कसं आहे या माणसाकडं। त्या मुलाची गोष्ट अशी होती, इथे बरेच माझे तरुण मुलं आहेत आणि म्हणून शिवचरित्रातल्या काही काही छोट्या छोट्या गोष्टी मला कशा तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील त्याचा मी प्रयत्न करणार आहे। 16-17 वर्षाचा मुलगा आहे, बिरबलाच्या गावचा हा मुलगा। जेवण जेवत असताना सारखं जेवणाला नाव ठेवायची सवय होती। ठेवता का रे तुम्ही? काय भाजी बनवले, चव नाही, धाव नाही, मीठ नाही, आमका नाही, तमका नाही, ह्याव नाही, त्याव नाही। जेवण जेवताना त्यानं जेवणाला नाव ठेवलं। वहिनी म्हणाली, भाऊजी मीठ कमवायची अक्कल नाही आणि जेवणाला नाव ठेवता। भाऊजीला राग आला, त्या 16-17 वर्षाच्या मुलाला राग आला। तो मुलगा थेट निघाला दख्खनेमध्ये, महाडपर्यंत येऊन पोहोचला कसा बसा आणि रायगडपर्यंत येऊन पोहोचला। रायगडावरती शिवराजाभिषेकाची तयारी सुरू होती। तो राजा शिवा छत्रपतींना शोधत आला। राजा शिवाजी महाराज कहाँ पे है, मुझे शिवाजी महाराज जी से मिलना है, उनके चरण कमलों को स्पर्श करना है। शिवाजी महाराज जी को ढूंढते ढूंढते वह जगदीश्वर मंदिर के पास पहुंच गया। 4-5 माणसं पाहिले, त्या 4-5 माणसांना विचारलं, मला शिवाजी महाराजांना भेटायचं आहे, मुझे शिवाजी महाराज जी से मिलना है, मुझे शिवाजी महाराज जी से की मुलाकात करा दो ना। ती 4-5 माणसं जगदीश्वराच्या मंदिरातून बाहेर पडत होती। बाहेर पडणाऱ्या माणसांना सांगितलं की आम्ही शिवाजी महाराजांना सांगतो, भेटवतो, दाखवतो, दर्शन घ्यायला देतो तुला, पण मला सांग आधी तू आहेस कोण? तो म्हणाला, मी कवी आहे, कवी भूषण माझं नाव आहे, मी कविता करतो, छंद करतो, मला एखादी कविता शिवाजी राजांच्या पुढ्यात मला ऐकवायची आहे। औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून बोलणारा राजाच्या बद्दल मी ऐकलं आणि राजा शिवाजींचा गौरव करणारी काही कविता मी रचल्या आहेत, त्या शिवाजी राजांच्या समोर मला ऐकवायच्या आहेत। या 17-18 वर्षाच्या मुलाने शिवाजी राजांच्या समोर कविता कराव्यात म्हणून तो भेटायला आला। यांनी सांगितलं, आधी कविता ऐकवून दाखव, मग तुला शिवाजी राजांना भेटवतो। याने कविता ऐकवायला सुरुवात केली। इंद्रजिमी जंब पर वाडवसु वांब पर रावणस दंब पर रघुकुल राज है पौनबरी बाह पर शंभुरति नाह पर जो सहस्र बाह पर रावद्रुम दंड पर चीता मृग झुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृग राज है तेज तम अंश पर कान जिमी कंस पर योमलेंच बंस पर शेर शिवराज है, शेर शिवराज है। ब्रज भाषेतली कविता, खडी बोली हिंदी भाषेतली कविता, एक अमराठी माणूस शिवाजी राजांचा गौरव करतोय। त्या माणसांचं समाधान झालं नाही, म्हणाले अजून एखादी कविता येते की एकच येते म्हणून।
तो म्हणाला येते की आणखी, मग म्हणाला ऐकवून दाखव. या पोरानं पुन्हा दुसरी कविता ऐकवायला घेतली. साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी सरज शिवाजी जंग जीतने चलत है, भूषण भनत नद बिहत नगरन के नदी नद मद गैबरन के रलत है, आइल फैल खैल बैल खलक में गैल बैल गजन की ठैल पैल सैल उसलत है, तारा सो तारणी धुरी धारा में लगत चिमी थारा पर पारा पारा बारा वार यो हलत है. काय कळलं का तुम्हाला? ब्रज भाषेतली कविता. आता त्या 4-5 जणांनी म्हटलं अरे अजून ऐकव एखादी. तो म्हणाला 2 तर ऐकवले, अजून किती ऐकवतो? मुझे शिवाजी महाराज से मिलना है, मुझे शिवाजी महाराज से मिला दो. ते म्हणाले अजून एखादी ऐकव. हा म्हणाला ऐकवतो, पण दुसरी ऐकवणार नाही, तीच ऐकवतो. वन्स मोर. यानं पुन्हा ऐकवायला घेतली. साजी चतुरंग वीर रंग में तू रंग चढ़ी सरज शिवाजी जंग जीतने चलत है, भूषण बनत नद बिहत नगरन के नदी नद मद गैबरन के रलत है, आइल पैल कैल बैल खलक में गैल बैल गजन की ठेल पैल सैल उसलत है, तारा सो तारणी धुरी धारा में लगत जिमी धारा पर पारा 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 वार यो हलत है. अर्थ काय याचा? याचा अर्थ असा आहे की साजी चतुरंग वीर रंग में तू रंग चढी, या सगळ्या विश्वामध्ये शिवाजी राजांचे घोडे ज्या ज्या दिशेला जातील त्या त्या दिशेला शिवाजी राजांचं राज्य असेल. जसं साजी चतुरंग वीर रंग में तू रंग चढी सरजा शिवाजी जंग जितने चलत है, जिथे जंग जितायला जाईल जिंकायला जाईल तिथे शिवाजी राजांचं राज्य असेल. पारा पारा वारा यो हलत है. एखाद्या थालीमध्ये पारा ठेवला, ज्या दिशेला थाली वाकेल त्या दिशेला तो पारा वळेल. तसं शिवाजी राजा ज्या दिशेला जाईल त्या दिशेला शिवाजी राजांचं राज्य असेल. कोणी गौरव करावा हा शिवाजी राजाचा? मराठी माणसांनी, ठाण्यातल्या माणसांनी, सातारच्या माणसांनी नाही हो. बिरबलाच्या गावच्या एका आग्र्याजवळच्या गावच्या मुलानं शिवाजी राजाचा गौरव करावा. माझा प्रश्न आहे तुम्हाला, शिवाजी राजे आपल्याला किती समजले? नाही समजले आम्हाला शिवाजी महाराज. शिवराय समजले असते ना तर आज खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर जो काही यक्ष सवाल आहे ना, कुटुंब व्यवस्था जी काही बिघडून गेली आहे ना, तरुण मुलांना हार्ट अटॅक यायला सुरुवात झाली आहे ना, या सगळ्या गोंधळामध्ये मानसिकतेत खचलेला माझा पिचलेला तरुण आहे ना, या सगळ्या तरुणांच्या समोर शिवराय जर आदर्श असते तर कदाचित आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स ढासळलेला तरुण आज समाजामध्ये दिसला नसता. मंडळी, जर यदा कदाचित एखादं यंत्र शोधून काढलं ना की एका माणसाच्या मनात काय चाललंय, दुसऱ्या माणसाच्या मनात काय चाललंय, आपल्या घरातल्या माणसांच्या मनामनांमध्ये काय चाललंय हे शोधून काढायचं जर यंत्र असतं ना, जर एखाद्या मुलाच्या डोक्यामध्ये ते यंत्र टाकलं आणि बाकीच्यांना समजलं असतं की या मुलाच्या मनात काय चाललंय, त्याच्या मनात चाललं असतं की माझ्या गाडी असाव्यात, माझ्या कार असाव्यात, माझे बंगले असावेत. आईच्या मनामध्ये विचार केला तर काय असेल तिच्या मनात? माझ्या मुलाबालांचं चांगलं व्हावं, माझ्या नवऱ्यानं मला चांगली साडी घेऊन द्यावी, मॉलमध्ये शॉपिंगला घेऊन जावं. पण तेच यंत्र जर बापाच्या डोक्यात टाकलं ना तर त्या बापाच्या डोक्यामध्ये काय विचार चालू असेल की मला काही मिळालं नाही तरी चालेल, पण माझ्या लेकरा बाळांना मिळालं पाहिजे. जे मला मिळालं नाही ते माझ्या लेकरांना मिळालं पाहिजे. आणि जे विश्वासावर बायको माझ्या घरी आली आहे ना, तो विश्वास माझ्या बायकोला आयुष्यभर मिळावा. आमचे शिवराय जर आम्हाला समजले असते ना तर कदाचित आम्हाला आई, वडील, मुलगा हे सगळी कुटुंबातली मुख्य माणसं कळली असती आणि आमची कुटुंब व्यवस्था स्ट्रॉंग राहिली असती. पण शिवराय आम्हाला समजले नाहीत, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. या महाराष्ट्रामध्ये असंख्य लोक राहत होते. राजा रामदेवरायाच्या नंतर 350 वर्षांचा काळ लोटला आणि मग कुठे जिजाबाईंच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाची स्वप्न जिजाबाईनं पाहायला सुरुवात केली. एखादं बाळ जे जन्माला येतं ते जन्माला यायच्या अगोदरच, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरच जिजाबाईंच्या संकल्पना सुरू आहेत. इथे विज्ञानाला मानणारे अनेक लोक आहेत. बघा, जिजाबाईला जेव्हा कळलं की आपण गर्भवती आहोत, तिने शहाजीराजांना सांगितलं की आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर गुड न्यूज आहे. शहाजीराजेंना चिंता वाटली. शहाजीराजेंना का बरं चिंता वाटली असेल? कारण जिजाबाईंना आत्तापर्यंत जी आपत्य झाली
त्यातलं फक्त पहिलं अपत्य जिजाबाईंचं जगलं होतं. त्याच्यानंतरची 4 अपत्ये जिजाबाईंना झाली ती सगळीच्या सगळी दगावली, एकही जिवंत नाही राहिला. शहाजीराजे आणि जिजाबाईंना चिंता निर्माण झाली की आता या 6व्या अपत्याला पण जर तसं झालं तर. दोघांच्या मनामध्ये चिंता आहे. दुसरा महिना तिसरा महिना सुरू झाला, महिन्याला महिने सरत गेले. जिजाबाई आपल्या लेकरावरती गर्भावरती संस्कार करते. बघा, एखादं प्रोडक्ट असतं, प्रोडक्ट, ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी त्या डिझायनरला इमॅजिन करावं लागतं की हे असं असेल, हे असं असेल. आपल्या शिवाजी महाराजांची मूर्ती इथे अशी असेल, इथे लाईट्स असतील, इथे बॅनर असेल, इथे कमान असेल. हे सगळं इमॅजिन केलं गेलं अगोदर आणि मग नंतर इम्प्लिमेंटेशन झालं. जिजाबाईनं आपल्या गर्भात असलेल्या लेकराचा इमॅजिनेशन केलंय की माझं बाळ असं असेल, माझं बाळ असं करेल, माझ्या बाळावरती मला हे संस्कार करायचेत, माझा विचार असा आहे. आतापर्यंत मराठी माणसानं अन्याय सहन करत आलाय. मराठी माणूस अन्याय सहन करणारा नाही तर अन्यायाच्या विरुद्ध दंड थोपटणारा निर्माण करायचा आहे. हा संस्कार जिजाऊनं आपल्या लेकरावर गर्भात असताना दिलाय. 5वा महिना सुरू झाला जिजाबाईंना आणि असं म्हणतात की 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो. इथे डॉक्टर फील्डशी कनेक्ट असलेले किती लोक आहेत? डॉक्टर फील्ड, मेडिकल आहे का कोणी? बरं, मी सांगतो, मी मेडिकलचा नाही तरी पण सांगतो. 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो हे विज्ञानानं आत्ता मान्य केलंय, पण आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला गर्भात. हा 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो हे आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय. पण दुर्दैव आत्ताच्या त्या 5 महिन्याच्या गर्भाचं देवेंद्रजी, ते 5 महिन्याचं गर्भ आईला आतून आवाज देतं, आई बस कर आता, हँग व्हायला आलो. आई तरी व्हॉट्सअपची चॅट क्लिअरच करत बसते. मला सांगा, ते जन्माला येताना पोकेमॉन डोरेमॉन शोधतच बसेल ना? कसा शिवाजी राजा आणि शंभू राजा जन्माला येणार आहे? जे पहिल्यांदा व्याख्यान ऐकायला बसलेले आहेत आणि ज्यांना इंटरेस्ट आहे म्हणून ते रस्त्यावरून जाता येता उभे राहिलेले आहेत. आपल्या घरात जर 5 महिन्याची गर्भवती स्त्री असेल तर गर्भवती स्त्रीला राजे शिवाजी शंभू राजेंचं चरित्र वाचायला ऐकायला द्या. आपल्या घरात जर 5 महिन्याची गर्भवती स्त्री असेल तर तिला शिवाजी राजांचं शंभू राजांचं चरित्र वाचायला ऐकायला द्या. ज्या घरातली 5 महिन्याची गर्भवती स्त्री राजे शिवाजी शंभू राजांचं चरित्र वाचेल, ऐकेल, तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ राजे शिवाजी जन्माला आले नाही तरी चालेल, पण तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ राजे शिवाजींचा निष्ठावान मावळा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. अरे सिंह नाही जन्माला आला तरी चालेल, पण सिंहाचा छावा मात्र जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. किती लोकांनी बघितला छावा पिक्चर? अरे वा वा वा, शिवजयंती झाल्यावर जाऊन बघा, आवर्जून बघा शिवरायांच्या छाव्याचा पिक्चर. और मैं तुम्हारे बिना जी नहीं सकता बेवफा सोनम गुप्ता पेक्षा माझा छावा बघा, प्रचंड स्वाभिमान रक्तात साठवेल. तो आता कुठला साऊथ इंडिया मधला पिक्चर आला होता ना? अरे 350 वर्षापूर्वी 70 गाठलेल्या म्हाताऱ्याला झुकावं लागलं, पण मराठी माणूस वाकत नाही, झुकत नाही आणि थकत नाही हे सांगणारा छावा दाखवा माझ्या पोरांना. अरे एकीकडे तोंडात मावा घेऊन मिरवणाऱ्या पोरांना जर छावा दाखवला तर आमची मुलं आई वडील देव देश आणि धर्मासाठी मरायला तयार होतील. म्हणून छावा दाखवा माझ्या पोरांना, म्हणून दाखवा छावा. 19 फेब्रुवारी 1630 चा दिवस उजाडला. सूर्योदय झाला. शिवनेरीवर शिवसूर्याचा जन्म झाला. पारतंत्र्याचा अस्त करण्या शिवशक्तीचा जन्म झाला. धन्य झाला माता जिजाऊ, शिवशक्तीचा जन्म झाला. धन्य झाला महाराष्ट्र,
शिवराज्याचा जन्म झाला, हिंदवी स्वराज्य घडवण्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. शिवरायांचा जन्म झाला शिवनेरीच्या किल्ल्यावर. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षांचा काळ लोटला. शिवनेरीवरती पहिला वाढदिवस झाला. मॉन्जनियसचा केक नसेल तर मी बड्डे साजरा करणारच नाही, असा काही प्रकार झाला नाही. सुंदर असा वाढदिवस झाला. दरम्यानच्या काळामध्ये काही वर्षांचा काळ शिवाजीराजांचा गेला. त्यावेळेला जिजाऊनं शिवाजीराजांवरती संस्कार करावेत आणि कसे करावेत हा प्रश्न आहे. खरं तर मी मगाशी या ठिकाणी बसलो होतो, त्यावेळेला राऊत साहेबांशी आमचं बोलणं झालं की एक 4-5 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही शिरूरला एका व्याख्यानाच्या निमित्तानं गेलो, त्यावेळेला या विषयावर आम्ही बोललो होतो आणि निकम साहेबांची अपेक्षा होती की आपण शिवरायांचा जन्म आणि शिवरायांच्या आयुष्यातले काही प्रसंग ज्याच्यातून समाजाला काही घेता येईल. संपूर्ण शिवचरित्र प्रेरणेचा स्रोत आहे, पण समोर बसलेला माझा श्रोतावर्ग पाहून मी शिवरायांच्या त्या बालपणावरती फोकस करतोय. त्या 6 वर्षांच्या काळामध्ये जिजाऊनं शिवाजीराजांवरती संस्कार करताना कधी रामायण सांगावं, कधी महाभारत सांगावं, कधी पराजयाच्या गोष्टी सांगाव्यात, कधी विजयाच्या गोष्टी सांगाव्यात. आपल्या आईनं आपल्या लेकराला जवळ घ्यावं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवावं, त्याला आपला दूध पाजावं, या सगळ्या गोष्टी जिजाऊ करत होत्या. अनेक जॉबला जाणाऱ्या माझ्या महिला असतील, कदाचित त्यांचा नाईलाज असेल, पण माझ्या सगळ्या जॉबला जाणाऱ्या महिलांना हात जोडून विनंती करतो, आजच्या या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं तुम्ही जॉबला जा, प्रचंड करिअर करा, पैसे कमवा, पण ज्या पोटच्या गोळ्यासाठी तुम्ही पैसे कमावताना माऊल्यांनो, ज्या पोटच्या गोळ्यासाठी तुम्ही पैसे कमावताना, त्या पोटच्या गोळ्याकडे जर 6 वर्षाचं त्याचं वय होईपर्यंत तुम्हाला वेळ देता येणार नसेल, त्याच्यावर संस्कार करायला भेटत नसतील, तर तुम्ही कमावलेल्या लाखो करोडो रुपयाची किंमत त्याच्या वयाच्या 18व्या वर्षी शून्य आहे. शून्य आहे. शून्य का माहिती आहे? एक 7-8 दिवसापूर्वी एका वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली आणि एका चांगल्या वृद्धाश्रमातल्या त्या चांगल्या म्हाताऱ्या माणसाला मी भेटलो. मी म्हणालो, बाबा तुम्ही तर चांगल्या घरातले दिसता, इथे कसं काय येणं झालं? बाबा म्हणाले, काय सांगू, मुलगा अमेरिकेला असतो आणि बारकी मुलगी ऑस्ट्रेलियाला असते. आता मी आणि माझी बायको आम्ही दोघंच जण इथे असतो. मग तो लक्ष नाही देत का तुमच्याकडे? हो देतो ना, महिन्याला 50,000 रुपये पाठवतो. भागतं तुमचं? हो भागतं. इथे काय लागतं आम्हाला? नातवांची आठवण नाही येत का तुम्हाला? येते ना, पण कोणाला सांगणार? मी म्हटलं, मग आता कसं चाललंय? छान चाललंय. त्यानं त्यांच्या बाजूच्या एका माणसाची गोष्ट सांगितली. म्हणाले, आम्ही वृद्धाश्रमात का आलो माहिती आहे का रे बाळा? आमच्या बाजूची एक आजी एकटी राहत होती. दर महिन्याला लाख रुपये तिचा मुलगा जपानवरून पाठवायचा आणि अत्यंत महत्त्वाचं काम होतं म्हणून तो 6 महिने तिकडेच थांबला. 6 महिन्यानंतर तो घाई गडबडीत तिकडचं काम आटपून तो इकडे गावी आला, शहरात आला. घराजवळ आला, घराचं दार ठोकतोय, बेल वाजवतोय. दारातून आतून आवाज येत नव्हता. पुन्हा बेल वाजवली, पुन्हा अजून आवाज आला नाही. पुन्हा बेल वाजवली, आतून आवाज आला नाही. रागारागात दार तोडलं. आईच्या बेडरूम पाशी गेला, आईच्या बेडरूमचा दरवाजा वाजवला. आईने दार उघडलं नाही. पुन्हा दारापाशी गेला, पुन्हा दार ठोकलं. आईने दार उघडलं नाही. पुन्हा रागात दार तोडलं. त्या पलंगावर महिनाभरापूर्वी वारलेल्या म्हातारीचा सांगाडा तेवढा शिल्लक राहिला होता. तशी अवस्था होण्यापेक्षा वृद्धाश्रमात आलेलो बरं ना रे बाळा. मला असं वाटतं, तुम्ही लाख रुपये कमवा हो, पण तुमच्या बाळांवरती लहानपणापासून जे संस्कार तुम्हाला करायचे आहेत ना, 100 रुपये कमवायचे तर 50 रुपये कमवा, पण तुम्हाला तुमच्या मुलांना वेळ द्यावा लागेल. जर त्याच्या गरजेच्या काळात तुम्ही त्याला वेळ देणार नसाल,
सो कॉल्ड करिअरच्या नादात तुम्ही तुमच्या मुलांना पाळणा घरात ठेवणार असाल तर त्याला लळा त्या पाळणा घरातल्या आईचा लागेल, तुमचा लागणार नाही. तुमचं स्तनपान करायच्या काळात तुम्ही त्याला बाटलीचं दूध पाजत असाल तर त्याला बाटलीचं वेड लागेल. ते वयाच्या 50 पर्यंत तो बाटलीशिवाय राहणार नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे, आम्ही शहरात आलो, सुशिक्षित झालो, 4 पुस्तकं वाचली, पण आमच्या संस्कृतपणाला, आमच्या समृद्धतेला कलंक लागतोय का याच्या प्रश्नाचं उत्तर आज आम्हाला शोधावं लागेल. एक मुलगा म्हणून आम्हाला जिजाऊकडून काय घेता येईल, एक आई म्हणून आम्हाला जिजाऊकडून काय घेता येईल, एक बाप म्हणून आम्हाला शहाजीराजांकडून काय घेता येईल ते आज शिवराय समजून घेताना आम्हाला समजून घ्यावं लागेल. जिजाबाईने संस्कार केले. पोरग जेवत नाही बाळ शिवबा म्हणून जिजाऊने स्वतः काही गोष्टी सांगाव्यात बाळ शिवबाला. बाळा जेवत नाहीस, चिवचा घास, माऊचा घास, मावशीचा घास, मामाचा घास, या सगळ्यामध्ये ना जिजाऊ आपल्या कुटुंबाची नाती त्याला सांगत होती. या सगळ्यामध्ये ना जिजाऊ आपल्या लेकराला आपल्या मामाबद्दल, आपल्या मावशीबद्दल प्रेम सांगत होते. आज विचारा मुलांना, तुझा मामा कोण, मावशी कोण, नणन कोण, भाऊजाई कोणाला म्हणतात, नाती नाही माहीत मुलांना. आमची मुलं जेवत नाही म्हणून आमची आई त्याच्या हातात, तुम्ही बोला ना, मोबाईल देते. मुलगा जेवतो, आई आईचं काम करते. आई माझ्या नवऱ्याची बायको बघते, मुलगा स्वतः मोबाईल मध्ये जेवतोय. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, जे लहान बाळ मोबाईल मध्ये बघून जेवतंय ना, ते बाळाला तुम्ही जे काही पौष्टिक प्रोटीन जे काही खायला घालतायत ना, ते त्याच्या शरीराला लागत नाहीये. कारण मेंटली तो मोबाईल मध्ये आहे. तुम्ही फक्त त्या मशीन मध्ये भरवतायत, ती मशीन प्रोसेस करतेय, पण ते त्याच्या शरीराला लागत नाही. जिजाऊने मोबाईल दिला असता तर न शिवाजी राजे होते, नो सिंह का छावा होता, नो ये महाराष्ट्र होता. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा आणि जिजाबाईने शिवबाराजांवर केलेल्या संस्कारांचा विचार करायला हवा. या संस्कारामुळे शिवबाराजे घडले. एकदा की तुमचा मुलगा 18 वर्षाचा झाला ना ताई, की तुम्ही त्याला संस्कार नाही करू शकत. तुम्ही त्याला एक गोष्ट सांगायला जाल, तो तुम्हाला 2 गोष्टी सांगेल. म्हणेल पप्पा तुम्हाला काही कळत नाही, जमाना फार पुढे गेलाय. जमाना पुढे गेलाय का तू पुढे गेलाय ते बघ लेका. आणि मग आपण याला दोष दे, त्याला दोष दे, या सगळ्यामध्ये अडकून जातो. करिअरच्या नादात आम्हाला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही. करिअरच्या नादामध्ये आम्हाला आमचा संवाद साधायला वेळ नाही. जिजाबाई आणि शहाजीराजांचा संवाद आपल्या मुलासमोर इतका सुंदर आणि शांतपणे आहे की दोघांनी एकमेकाला आदराने एकमेकाशी वागणं, बोलणं आहे. अरे बेबी, तुझ्या पप्पाला अक्कलच नाही. बेबी अख्ख्या गावाला ओरडून सांगतो, गल्लीत अख्ख्या चाळीत सांगतोय, मम्मी बोलते ना माझ्या पप्पाला अक्कलच नाही. मम्मी बोलते म्हणजे नसेलच. आपण काय संस्कार करतोय मुलांवर. जिजाऊ समजून घेताना आम्हाला तिच्या वैचारिक प्रगल्भतेचा विचार करावा लागेल. वयाच्या 16व्या वर्षी एक मुलगा विचार करतोय, मला माझं स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचंय. आतापर्यंत माझ्या आबासाहेबांनी लोकांच्या हाताखाली काम केलं असेल. किती मोठा विचार आहे बघा. जर तुम्हाला कोणाला व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर वयाच्या 16व्या वर्षी हा पोरगा विचार करतोय, आतापर्यंत माझ्या आबासाहेबांनी लोकांच्या हाताखाली काम केलं असेल, मला लोकांच्या हाताखाली काम नाही करायचं, मला लोकांच्या हाताला काम द्यायचंय. विजन बघा, विजन माझ्या शिवाजीराजाचं. अरे किती दिवस लोकांच्या हाताखाली काम करायचं, लोकांच्या हाताला काम देऊ, हा विचार माझ्या शिवाजीराजाचा वयाच्या 16व्या वर्षी. शपथ जाहली स्वराज्याची रायरेश्वराला, घेऊन संगे मावळे सोबतीला, शिवबा सवे सह्याद्री ही सरसावला, आणि मोगलांच्या छाताडावर पाय रोवणी मराठा तरला. स्वराज्याची शपथ झाली
18 पगड जाती 12 बलुतेदार स्वराज्याचे मावळे शिवाजी राजांच्या सोबत यायला लागले. शिवाजी राजांकडचं वक्तृत्व बघून, शिवाजी राजांच्या विचारांची प्रगल्भता बघून एक एक मावळा शिवाजी राजांच्या सोबत यायला लागला. शिवाजी राजांनी सांगावं, अरे हे स्वराज्य निर्माण करायचंय, नाशिकच्या गोदावरीला स्वातंत्र्य करायचे म्हणून नाही, हे स्वतंत्र स्वराज्य निर्माण करायचंय, मला स्वराज्य निर्माण करायचंय म्हणून नाही, मला सिंहासनावरती बसायचंय म्हणून निर्माण करायचं नाही स्वराज्य, हे स्वराज्य निर्माण करायचंय. आतापर्यंत आपल्या लेकी सुना जेव्हा लग्नाच्या बोहल्यावर चढतात तेव्हा त्या नवरी मुलीला खात्री नसते की मी सुरक्षित हे लग्न करेन की नाही. आतापर्यंतच्या आमच्या पाण्याला गेलेल्या महिलांना खात्री नाहीये की विहिरीवर गेलेली स्त्री पुन्हा घरी सुरक्षित येईल की नाही. नाशिकला पंचवटीला महबत खानानं एक भोसलेंची सुनबाई पळवून नेली, खिलोजीरावांची धर्मपत्नी. अशा अनेक घटना आहेत तिथे. तुम्हाला तुमच्या लेकी सुनांना पळून नेलेलं बघायचं आहे का? तुम्हाला अन्याय सहन करायचा आहे का? हे राज्य तुमचं आहे, स्त्रींची इच्छा आहे, तुमचं राज्य आहे, यासाठी तुम्हाला एकत्र यायचं आहे का? हे रायरेश्वराची शपथ घेऊन सांगा, हे स्वराज्य निर्माण करताना इथल्या स्वराज्यासाठी, इथल्या मराठी मातीसाठी वेळ आली तर मरावं लागेल. हाय तयारी? प्रत्येकानं तयारी दर्शवली आणि प्रत्येक जण 18 पगड जातीतला 12 बलुतेदारी प्रत्येक जण शिवरायांसाठी मरायला तयार झाला. शिवरायांनी सगळ्यात अगोदर काय निर्माण केलं? ठीक आहे, स्वराज्य निर्माण करायचंय, पैसा लागेल, पण माणसांकडे पैसा नाही. जी लोक कारण सांगतात, मला हे नाहीये, मला ते नाहीये, माझ्याकडे हे नाही, मी चांगला इंजिनियर झालो असतो पण माझ्या घरात मोठ्या दीदीला ऑलरेडी इंजिनिअरिंगला पैसे भरलेत, त्याच्यामुळे मला काही पप्पा पैसे देणार नाहीत. मला फॅशन डिझायनिंग करायचं होतं पण आमच्याकडे आमची ऐपत नाही. मला सेलिब्रिटी व्हायचं होतं पण माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, आमचं असं आहे, आमचं तसं आहे. ही कारणं सांगणारी माणसं आहेत ना मित्रांनो, ही कारणं सांगणारी माणसं कधीही यशस्वी होत नाही. यशस्वी तोच होतो जो आपल्या ध्येयाशी ठाम राहतो. यशस्वी तोच होतो जो आपल्या ध्येयाशी ठाम राहून आपल्या ध्येयाची निश्चिती करतो आणि ठरवलेल्या ध्येयावर तावून सुलाखून तुटून पडतो. तोपर्यंत तुटून पडतो जोपर्यंत तो यशस्वी होत नाही. शिवरायांनी विचार केला तर या माणसांकडे, सर्वसामान्य माणसं, शेतकरी माणसं, या माणसांकडे पैसा नाही, अडका नाही, ही माणसं स्वराज्यासाठी लढणार कशी? शिवाजी राजांनी स्वराज्यामध्ये कृषी क्रांती केली. अलीकडच्या काळात एक सुंदर शब्द आला, पंजाबमध्ये हरित क्रांती झाली, पण या महाराष्ट्रानं, या भारतामध्ये शिवाजी राजांच्या काळात हरित क्रांती करून दाखवली. मंडळी, माणसांना विचारलं जाऊ लागलं, शेती एवढी ओसाड काय, बागायत का होत नाही? शेतकरी बिचारा सांगायला लागला, राजे आम्ही शेती करू पण शेतीचं पीक सुरक्षित राहील याची खात्री नाही हो राजे. राजे आम्ही शेती करू पण मोगलांचं, गणिमांचं, इथल्या देशमुख, सरदेशमुख, पाटलांचे घोडे कधी येतील आणि इथल्या धान्याची वाट लावून टाकतील, काही पत्त्या लागत नाही. राजे पिकवून उपयोग काय? राजे म्हणाले, आमचा शब्द आहे, पिकवायला सुरुवात करा. काही लोक म्हणाले, राजे पिकवायची इच्छा फार आहे पण आमच्याकडे बैल नाही, नांगर नाही, कसं करणार? राजे म्हणाले, राज्यातून तुम्हाला बैल दिले जातील, अवजारं दिले जातील. राजे आमच्याकडे जमीन नाही, जमीन देतो. राजे बियाणं नाही, बियाणं देतो, पण फुकट देत नाही. फुकटाची किंमत नसते. जे देतो त्याच्या 33% शेतसारा स्वराज्यात जमा करायचा. झालं असं, शिवाजी राजांना त्याच्या माणसांना, त्याच्या सैनिकांना, त्याच्या सरदारांना सक्त ताकीद दिली, भाजीच्या देठास धक्का लागता कामा नये. आतापर्यंत जो शेतकरी शेती करत नव्हता त्याला पीक मिळालं, ज्याच्या शेतीमध्ये चांगलं पीक मिळालं त्यानं 33% शेतसारा शिवाजीराजाच्या राज्यात जमा केला आणि पर्यायानं स्वराज्याचं इन्कम वाढलं, लोकांचं इन्कम वाढलं आणि गावाचा विकास व्हायला सुरुवात झाली. एकीकडे भाजीपाला निर्माण व्हायला लागला, अन्नधान्य निर्माण व्हायला लागलं, शेतकऱ्याला पैसे आले, शेतकऱ्यानं आलेला पैसा चप्पल शिवायला टाकली, चांभाराला काम मिळालं, शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले,
शेतकऱ्यांना कपडे शिवायला टाकले, आमच्या शिंप्यांना न्हाव्यांना काम मिळालं. अशा प्रकारे शिवाजी राजानं आर्थिक घडी बसवायला सुरुवात केली. शिवराय समजून घेताना आम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आणि म्हणून जेव्हा खरेदी करता, विक्री करता, त्यावेळेला आपल्या माणसाकडून खरेदी करा. आम्हाला लय लय खास असते आपला माणूस सोडून त्याच्या बाजूच्या दुकानातून भाजीपाला घ्यायची. का तर म्हणे तो ना जरा टमाटी जास्त देत नाही. आपल्या माणसांना पण फार आगाऊपणा करायची सवय असते. आपला माणूस आला का त्याच्याकडून 4 पैसे जास्त उकळवायचे. मी आज या ठिकाणावरून सांगतो, खरेदी करताना आपल्या जवळच्या माणसाकडून करा. नाहीतर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, अजून बऱ्याच काही काही कंपन्या आहेत बघा ना. आजकाल आमची तरुण पिढी विशेषतः आम्ही ॲमेझॉनवरून शॉपिंग करतो, आम्ही फ्लिपकार्टवरून शॉपिंग करतो, आम्ही ब्लिंकिटवरून शॉपिंग करतो, आम्ही अजून खायचं ऑनलाईन मागवतो, जेवायचं ऑनलाईन मागवतो, सगळं ऑनलाईन मागवतो. एक विचार करा, तुम्ही ऑनलाईन मागवलेला पैसा तुमच्या भारतात जात नाहीये. तुम्ही ऑनलाईन मागवलेला पैसा अमेरिकेला जातोय. तुम्ही डॉमिनोज खाता, पिझ्झा खाता, तुमचा पैसा भारतात नाही जात, बाहेर जातोय. आणि मग आम्हीच म्हणायचो भारताच्या रुपयाला घसरण पडली. माझ्याच तरुणांनी जर भारतातलं उत्पादन घेतलं नाही, खाल्लं नाही, पिलं नाही तर कसं होणार. आणि म्हणून स्वदेशी मालाचा विचार करावा, जो शिवरायांनी आमच्या माणसांना करायला शिकवलं. या शिवरायांसाठी अनेक मावळे एकत्र यायला सुरुवात झाली. स्वराज्य वाढायला लागलं. बऱ्याच वेळेला अशी गंमत असते. आता आपलं हे कितवं वर्ष आहे? 7वं वर्ष आहे. जेव्हा नवीन नवीन एखादी गोष्ट असते, नवीन नवीन सुरुवात होत असते, त्यावेळेला ना काय होतं, आपल्या माणसांना इंटरेस्ट नसतो त्या गोष्टीत. ते मजा बघत असतात. अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार काय नाचतात त्यांना नाचून देतात. आणि मग एकदा की माहोल चांगला बनला, स्टेज भारी झाला, सगळं भाई चकचकीत झालं की मग फोटो काढायला अलगद येणार. वा 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 वा, अध्यक्षांनी लय भारी केलं बरं का, आमचे अध्यक्ष भारी आहेत, आमचे अध्यक्ष भारी आहेत. शिवाजीराजांच्या आयुष्यामध्ये तेच झालं. काय झालं? जोपर्यंत शिवाजीराजाच्या पराक्रमाची झळक लोकांना भेटत नव्हती, तोपर्यंत शिवाजीराजांना लढावं लागलं सगळ्यात अगोदर आप्तस्वकीयांच्या विरोधात, आपल्या माणसांच्या विरोधात लढावं लागलं. इथे बसलेल्या माझ्या सगळ्या मंडळींना सांगतो, जोपर्यंत तुम्ही तुमच्याच माणसांच्या विरोधात लढत राहाल ना, तोपर्यंत मरणारे आणि मारणारे तुम्हीच आहात, संपणारे आणि संपवणारे तुम्हीच आहात. जोपर्यंत तुम्ही तुमच्या माणसांच्या साठी उभे राहत नाही, तोपर्यंत सगळ्यांचा विकास होणार नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्या माणसांसाठी उभं राहावं लागेल. आज जगामध्ये कोणाला कोणासाठी वेळ नाही. शिवाजीराजांचं स्वराज्य वाढायला लागलं. शिवाजीराजांवर लोकांनी विश्वास ठेवायला सुरुवात केली. एकीकडे काही लोक विश्वास ठेवत नव्हते, पण शिवाजीराजांच्या कार्याचा गौरव जो झाला, त्या गौरवाला कारण काय माहिती आहे? जी काही लोक शिवाजीराजांकडे आकर्षित झाली त्याला कारण काय माहिती आहे? माझे मित्र आहेत अभिजित भोसले, सातारचे. त्यांना माझं ते वाक्य फार आवडतं की लोक शिवाजीराजांसाठी आकर्षित का झाली. बघा, अहमदनगरच्या निजामाची निजामशाही झाली, विजापूरच्या आदिलशहाची आदिलशाही झाली, गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची कुतुबशाही झाली, बिदरच्या बरीदशहाची बरीदशाही झाली. पण या महाराष्ट्रामध्ये, अखंड हिंदुस्थानामध्ये जिजाऊचा एकमेव सुपूत असा आहे, या शिवाजीराजांची भोसलेशाही नाही झाली, त्यांचं झालं स्वराज्य, या रयतेचं स्वराज्य. आपल्या पोरांची सोय करायची म्हणून भोसलेशाही नाव देऊ शकले असते. आज जे चालले त्याच्यात फार काही वेगळं नाही. कार्यकर्ते चट्या उचलत बसले असते आणि राजाचा पोरगा राजा झाला असता. पण नाही, इथे कर्तृत्वाला किंमत आहे, इथे कर्तृत्वाला किंमत आहे. म्हणून शिवाजीराजांनी स्वतःचं राज्य नाही तर हे स्वराज्य आहे, इथल्या मराठी माणसाला प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हे राज्य शिवरायांचं नाही, हे स्वराज्य आहे. भारत माझा देश आहे म्हणतो ना, तसं हे स्वराज्य माझं आहे,
यासाठी स्वराज्य निर्माण झालं आणि म्हणून शिवरायांसाठी लोक मरायला तयार झाली. मंडळी, 14 मे 1657चा दिवस होता. पुरंदरावरती सईबाईंच्या पोटी एका बाळाचा जन्म झाला. बाळाचं नाव काय ठेवायचं म्हणून सईबाईंनी शिवबाराजेंना विचारलं, बाळराजेंचं नाव काय ठेवायचं? शिवबाराजे म्हणाले, शंभूराजे ठेवूयात. आणि पहिल्या त्या अपत्याचं नाव ठेवलं शंभूराजे. हा तोच शंभूराजा आहे ज्या शंभूराजानं औरंगजेबाला जखडून ठेवलं. या औरंगजेबानं एकदा त्याच्या जवळच्या माणसांना प्रश्न विचारला, साहेब मला एक कळत नाही, मला असं वाटलं होतं की शिवाजी राजा संपल्यानंतर हे स्वराज्य मला जिंकता येईल. शिवाजी राजा संपला, मी खुश झालो, अल्लाह तालाची मेहरबानी मानली, त्याला सांगितलं तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, शेर आ रहा है. आता मी कोणत्या शत्रूशी लढावं जो माझ्या तोला मोलाचा असेल. पण तो पुन्हा प्रश्न विचारतो त्याच्या जवळच्या माणसाला, मला असं वाटलं होतं शिवाजी राजाला मारल्यानंतर मला हे मराठी राज्य जिंकता येईल. शिवाजी राजाला घाबरलेला औरंगजेब शिवरायांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात आला. तो म्हणतो, आता मला असं वाटलं की आपण संभाजीराजा तयार झालाय, या संभाजीराजाला संपवून टाकू. 2 फेब्रुवारी 1689ला त्यानं संभाजीराजांना पकडलं आणि 11 मार्च 1689ला संभाजीराजांची हत्या झाली. 40 दिवस त्यानं त्यांच्यावर अन्याय केला कारण की जर मी याला असं मारलं तर पुढे मराठी राज्यामध्ये कोणी राजा हिम्मत करणार नाही या मोगलांच्या विरुद्ध लढण्याची. तो त्याच्या जवळच्या सेनापतीला विचारतो, मला असं वाटलं होतं शिवाजी राजाला संपवल्यानंतर हे मराठी राज्य मला जिंकता येईल. मला असं वाटलं होतं संभाजी राजाला संपवल्यानंतर हे मराठी राज्य मला जिंकता येईल. पण मला आता एक गोष्ट कळत नाही, राजा नाही, राज्य नाही, राजधानी नाही, तरीही हे मराठे लढतातच कसे. तो सेनापती म्हणतो, गुस्ताखी माफ हो हुजूर, पण एक गोष्ट सांगू, इथल्या मराठी मुलखातली मराठी रयत शिवबा राजेला, शंभू राजेला दैवत म्हणते आणि जोपर्यंत इथली मराठी रयत शिवबा राजे, शंभू राजेंना दैवत मानेल तोपर्यंत तुम्हालाच काही स्वर्गातून आबासाहेब तुमचे अब्बाजान शहाजान जरी आले तरी त्यांनाही मराठी मुलुक जिंकता येणार नाही. अगर माफ करोगे तो एक बात बता देता हूं, हमने मराठों को बहुत आमिष देने की बात की, लेकिन ये कैसे है ये मराठे रुकते नहीं, मराठे झुकते नहीं और ये मराठे बिकते भी नहीं. ये अपने जमीर और अमीर को अपने जमीर से हिम्मत रखते हैं और अपने पराक्रम और कौशल्य से लोगों को कहते हैं की लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. अरे लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभे मराठे तोपर्यंत जिंकणे नियतीला शक्य नाही. आणि म्हणूनच की काय, शिवाजीराजांचा पराक्रम, शिवाजीराजांचं कार्य हे आज तागायत जिवंत आहे. शिवराय केवळ व्यक्तिमत्व म्हणून नाहीत, तर शिवराय हा एक विचार आहे आणि ज्यानं तो विचार आत्मसात केला तो कुणापुढे नतमस्तक होत नाही, तो कुणापुढे झुकत नाही, तो कायम स्वाभिमानानं अभिमान घेऊन मिरवत राहतो, तो यशस्वीतेच्या शिखरावरती विराजमान होतो. काही वर्षांपूर्वी आपल्याकडचे काही मंत्री बाहेरच्या देशामध्ये जेवायला गेले आणि 2 जण जेवायला गेलेत. काही मंत्र्यांनी, बाहेरच्या मंत्र्यांनी भेट ठेवली होती. परदेश दौरा करत असताना त्यांचं जेवण ज्या ठिकाणी होतं
तिथल्या त्या एका माणसाकडे ही लोक सगळी मंडळी जेवायला बसली. जेवायला सगळी सोन्याची भांडी, जेवायला सोन्याचा चमचा. आता ज्या यजमानांकडे यांची जेवणाची व्यवस्था होती ते यजमान जरा घरात गेले. त्यातल्या एका मुख्यमंत्र्याने काय केलं, सोन्याचा चमचा बघितला, खायची सवय, सवयीप्रमाणे सोन्याचा चमचा उचलला आणि खिशात टाकला. त्याच्या जोडीला असलेल्या विरोधी पक्षनेत्याला ते काही पचलं नाही. आता त्यानं उचलायचा टाइम आणि तो यजमान यायचा टाइम एकच झाला. याला काही तो चमचा उचलाय जमला नाही. पण आपल्या मंत्र्यानं चमचा उचलला हे काही सहन होईना. आता तो यजमान मंत्री त्या देशातला सांगत होता, आमच्या देशात असं आहे, आमच्या देशात तसं आहे, आमच्या देशामध्ये इतकं सगळं सुंदर सुंदर आहे. आता या विरोधी पक्षनेत्यानं अक्कल चालवली. तो म्हणाला, अहो तुमच्या देशात इतकं सगळं असू द्या, आमच्या देशात तर एवढी खतरनाक जादू आहे, एवढी खतरनाक भानामती आहे, तुम्ही हैराण व्हाल. म्हटलं काय? म्हटलं बघा, हा चमचा मी उचलतो, माझ्या खिशात टाकतो, आमच्या मंत्र्यांच्या खिशातून निघाल. जनतेचा विकास राहिला बाजूला, आमचे खिसे कसे भरतील हा विचार करणारा ज्या वेळेला मी समाज बघतो, नेते बघतो, त्यावेळेला खरंच आमच्या जनतेचा कैवारी, सज्जनांचा कैवारी, दुर्जनांचा कर्दनकाळ माझा शिवबा राजा पुन्हा एकदा इथे घडेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय हा प्रश्न राहून राहून मला वाटतो. आज परिस्थिती बघितली तर शिवाजीराजे कोणाला समजतात का? तर शिवाजीराजे फक्त डोक्यावर घेऊन मिरवलो. इथे बसलेल्या माझ्या सगळ्या लहान मुलांना मी सांगेल, शिवाजीराजे छाताडावर, शिवाजीराजे मनगटावर, शिवाजीराजे डोक्यावर घेऊन मिरवले आम्ही. पण शिवाजीराजे मिरवायचेच असतील तर हृदयात घेऊन मिरवा. भविष्यात कोणापुढे हात पसरायची वेळ येणार नाही. 5 सप्टेंबर 1659 चा दिवस होता. सईबाईंनी शिवाजीराजांना आमंत्रण दिलं, बोलावलं. त्यांच्या शय्यगृहेत शिवाजीराजे गेले. पण एकीकडे एका माणसाचा विचार बघा. कोणी माणूस एखादा यशस्वी होतो, प्रायोरिटी ठरवतो, ती कशी ठरवतो बघा. 5 सप्टेंबर 1659 चा दिवस आहे. एकीकडे शिवाजीराजांनी मृत्यूपत्र लिहून घेतलंय जिजाबाईकडून आपलं स्वतःचं. यदा कदाचित आम्हाला काही झालं तर शंभूराजेंना गादीवर बसून तुम्ही राज्यकारभार चालवा. आणि 5 सप्टेंबरला सईबाईचा हात हातात घेतलाय आणि सईबाई शिवाजीराजांना सांगते, राजे आमचं तरुण बाळ सांभाळाल ना राजे. सईबाई अंथरुणाला खिळल्या होत्या. आई 14 मे 1657 जेव्हा तिने शंभूराजेंना जन्म दिला ना, तेव्हा त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांना बाळंतपणाची व्याधी झाली होती. सईबाई शिवाजीराजांना सांगतात, आमच्या तरुण बाळाला सांभाळाल ना राजे. शिवबाराजे सांगतात, सईबाई राणीसाहेब आपलं बाळ 2 वर्षांचं आहे आणि तुम्ही म्हणता तरुण झालंय. सईबाई राणीसाहेब सांगतात, राजे आपलं स्वराज्य आपलं बाळ नाही का, आपल्या बाळाला सांभाळा राजे. पण एक सांगू राजे, यदा कदाचित तुम्हाला कोणी बोललं, ओरडलं, रागावलं तर तुम्हाला लपण्यासाठी तुमच्या आईचा पदर असेल. पण माझ्या शंभू बाळाला ओरडू नका, माझ्या शंभू बाळाला रागवू नका, माझ्या शंभू बाळावरती रागवू नका. माझ्या शंभू बाळाला त्याच्या आईचं लपण्यासाठी पदर नसेल राजे. माझ्या शंभूला ओरडू नका, माझ्या शंभूला रागवू नका. शिवबाराजेंनी सईबाईंचा हात हातात घट्ट घेतला. सईबाईंना शिवाजीराजे म्हणतात, राग राणी तू जेव्हा सप्तपदी घेतल्यास तेव्हा वचन दिलंस मला, तुमच्या सुखाची तुमच्या दुःखाची मी वाटेकरी होईल. असं अर्ध्यावरती डाव मोडून कसं जाऊ शकते सई? सई आम्हाला सोडून जाऊ नका ना सई. शिवबाराजेंचे डोळे पाणावलेत. सईबाईंचा हात हातात घट्ट घेतलाय. डोळ्यातली आसव सईबाईंच्या देहावरती पडतायत आणि सईबाई रडलेल्या डोळ्यांनी आतल्या आत आपली आसव आठवत, कधी कधी बाईला तिचं दुःख दाखवता येत नाही आणि सांगता पण येत नाही. सईबाई राणी साहेब शिवाजी राजांना सांगतायत, अहो राजे तुम्हीच ना शिवाजी राजे, अहो तुम्हीच सांगता ना राजाला रडण्याचा अधिकार नसतो.
अहो राजे, तुम्हीच सांगता ना राजाला वैयक्तिक आयुष्य नसतं. आज पहाडाच्या छातीचा शिवाजी राजा रडतो. राजे, लोक काय म्हणतील? आमचे राजे रडतात. नवरा फक्त 2च माणसांच्या समोर रडतो, एक आपल्या आईच्या मांडीवर आणि एक आपल्या पत्नीच्या खांद्यावर. दुसऱ्या रडण्यासाठी त्याला जागा नसतात. शिवराजांना सईबाईंना घट्ट आवडलं आणि सईबाईंना म्हणाले, सईबाई साहेब नका ना सोडून जाऊ, आता चांगलं चाललंय ना सगळं. 5 सप्टेंबर 1659 दिवस सईबाई राडी साहेबांनी शिवाजीराजांची साथ सोडली आणि आता शिवाजीराजांच्या समोर प्रश्न आहे, काय करावं? इथे बसलेल्या सगळ्या माणसांनी विचार करा. 5 सप्टेंबर 1659 ज्या माणसाची धर्मपत्नी अनंतात विलीन झाली आहे, तो माणूस आपल्या स्वराज्यावर आलेलं संकट अफजल खान रूपी त्याला सामोरं जातो आहे. 10 नोव्हेंबर 1659 शिवबाराजांनी अफजल खानाला संपवलं आहे. मंडळी, 30-35 हजारचं सैन्य घेऊन आलेला अफजल खान फक्त 4 माणसांनिशी शिवाजीराजांना भेटतो आणि शिवाजीराजांच्या सोबत असलेला जीवा महाला त्या बडा सय्यदला कापून टाकतात. संभाजी कावजी कोंडाळकर अफजल खानाचं मुंडकं कापून टाकतात. शिवाजीराजांसाठी ही माणसं मरायला तयार होतात. अफजल खानाला संपवल्यानंतर आदिलशाहीमध्ये बेगमेला प्रश्न पडतो की अफजल खानासारख्या माणसाला संपवलं या राजाने. आता अफजल खानाला संपवल्यानंतर आजूबाजूचे सगळी मंडळी विचार करायला लागली, अरे अफजल खानाला शिवाजीराजांनी संपवलं. तेव्हा कुठे नाईकजी खराडे, नाईकजी पांढरे ही मंडळी शिवाजीराजाला येऊन सामील व्हायला लागली. राज, आम्ही येतो तुम्हाला मदत करायला. का? आता अफजल खानाला संपवलं ना राजांनी. आणि मग शिवाजीराजाकडे अनेक माणसं यायला लागली. बेगमेला असं वाटलं अफजल खानाला संपवलं, आता शिवाजीराजा आराम करेल, काही 4-15 दिवस आराम करेल. शिवाजीराजानं काही गडबड करायच्या आधी आपली माणसं पाठवा. शिवाजीराजा तिकडं जाईल, आपल्या इलाक्यापर्यंत पोहोचेल, आपल्या कोल्हापूरच्या पन्हाळ्यापर्यंत पोहोचेल. तो पोहोचायच्या आधी आपली माणसं पाठवायला सुरुवात करा आणि आपली माणसं साबूत ठेवा. हे सगळं बेगम आपल्या माणसांना सांगत असताना एक माणूस आला आणि त्यानं सांगायला सुरुवात केली, शिवाजीराजे आणि त्यांची माणसं दुसऱ्या दिवशी अफजल खानाला मारल्याच्या दुसऱ्या दिवशी शिवाजीराजाची माणसं कराडपर्यंत पोहोचल्यात. बेगमेला तर समजेना, काय माणूस हा, काल अफजल खानाला संपवला आणि दुसऱ्या दिवशी लगेच मोहीम सुरू करतो. ती म्हणाली, ठीक आहे, कराडपर्यंत पोहोचलं, ठीक आहे, पन्हाळ्यापर्यंत पोहोचले नाही पाहिजेत, तोपर्यंत लगेच संध्याकाळपर्यंत दुसरी दस्तक. दार ठोठावलं गेलं. हेर त्या ठिकाणी आला, त्यानं कुर्निसात केला आणि त्यावेळेला त्यानं बेगमेला सांगायला सुरुवात केली, राणी साहेब, बेगम साहेब, कोल्हापूर पासून 15-16 मैलावरती आपला एक किल्ला आहे. किल्ला? बेगम म्हणते, कुठला? अब ये मत बोलना की पन्हाला ले लिया. बेगम साहब, पन्हाला ले लिया. बेगमेला कळे ना, 28 नोव्हेंबर 1659 दिवस आहे. 18 दिवसात शिवाजी राजानं 21 किल्ले ताब्यात घेतलेत. 21 किल्ले. एक वेळ अशी होती 10 नोव्हेंबरच्या अगोदर अफजल खान शिवाजीराजाला संपवून टाकेल. शिवाजीराजा संपला की स्वराज्य संपेल. एकीकडे स्वराज्य संपायला आलेली वेळ आणि एकीकडे 18 दिवसात 21 किल्ले घेणारा शिवाजीराजा बघताना मला एवढी गोष्ट दिसते की तुम्हाला संकटांच्या छाताडावरती नंगा नाच करता आला पाहिजे. जो संकटांवरती धावून गेला तो यशस्वीतेच्या शिखरावरती विराजमान झाला. 7-15 ची लोकल गेली. अब मेरा क्या होगा, बॉस मेरे को डांटेगा, बॉसच्या शिव्या खायला लागतील. घरी यायला 15 मिनिटं उशीर झाला. बायकोला फोन करून सांगतो, मला 15 मिनिटं लेट होईल बरं का, कारण बॉसच्या शिव्यापेक्षा त्या शिव्या बेकार असतात. जो माणूस संकटांना तावून सुलाखून जायला शिकला तो यशस्वी झाला आणि शिवाजीराजांना अफजल खानाला संपवून एक नवा आदर्श निर्माण केला.
पन्हाळ्याच्या त्या सगळ्या गोंधळामध्ये 1660ला जेव्हा पन्हाळ्याचा वेढा सोडला ना, 4 महिने शिवाजीराजे पन्हाळ्यामध्ये अडक. आता शिवाजीराजे स्वतः त्या शिवकाशिदाला वस्त्र परिधान करतायत. तो जिरेटोप घातला शिवकाशिदानं आणि शिवाजीराजे तो जिरेटोप जेव्हा शिवकाशिदाच्या डोक्यामध्ये परिधान करत होते तेव्हा शिवाजीराजांच्या डोळ्यातली आसव त्या शिवकाशिदाच्या शरीरावरती पडली. ती उबदार आसव बघून शिवकाशीद पाठमोरी झाला आणि त्यानं पाहिलं शिवाजीराजांच्या डोळ्यात आसव आहेत. शिवकाशिदानं शिवाजीराजांना विचारलं, राजे आपकी आंखों में आंसू अच्छे नहीं लगते. राजे म्हणाले, शिवा वेडा आहेस रे तू, तुला माहिती आहे तू कुठे चाललायस? शिवकाशीद म्हणाला, राजे मी सिद्धी जोहरच्या भेटीला चाललोय ना. हां मग तुला माहिती आहे पुढे काय होणार आहे? राजे मी तिथे जाईन, त्याला भेटेन, शिवाजी राजा म्हणून भेटेन. मग पुढे काय होईल माहिती आहे तुला? यदा कदाचित जर पकडला गेलास तर? राजे यदा कदाचित पकडलो गेलो ना तर मी मारलो जाईन, बरोबर ना? शिवबाराजेंना कळे ना कुठल्या आत्मविश्वासानं हा शिवकाशीद बोलतोय. अरे पण काय इतका वेडपणा करतोय शिवा? बघ चांगलं काहीतरी काम कर, जिथं तुझी जागा सीट निवडून येईल तिथलं तिकीट माग, तिथली आमदारकी घे. जिथं पडणार आहेस तिथलं तिकीट मागतो कशाला? शिवकाशिदाचं उत्तर ऐका. शिवकाशीद म्हणतोय, राजे एक सांगू, राजे जगताना शिवकाशीद म्हणून जगलो असलो, राजे जगताना शिवकाशीद म्हणून जगलो असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी भोसले म्हणून मरणार आहे. राजे मरताना छत्रपती शिवाजी भोसले म्हणून मरणार आहे. इतकं सौभाग्य कोणा सामान्य माणसाच्या नशिबी येत नाही, ते माझ्या नशिबी येणार आहे. म्हणून जातोय राजे. मी मेल्यानंतर माझ्या विधानसभेचं कसं होणार हा प्रश्न खरंच किती लोकांच्या मनात आहे हा विचार करण्याचा प्रश्न आहे. इतकी समर्पणाची गाथा माझ्या शिवकाशिदांनी दिली. संपवला तो अफजल खान, संपविण्यास स्वराज्य फजलला धावला. सारून दुःख बाजूला निर्भय राजानं त्यास टराटर फाडला आणि मोगलांच्या छाताडावर पाय रोवून मराठा तरला. तोडून वेढा पन्हाळा सोडला, तोडून वेढा पन्हाळा सोडला. बाजी फुलाजीनं शिवबास आश्रय धरला. समर्पणाची गाथा वीर शिवबा काशीद ठरला आणि मोगलांच्या छाताडावर पाय रोवून मराठा तरला. मंडळी, शिवाजीराजेंच्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी झाल्या का हो? नाही. 1665ला पुरंदरचा तह झाला. 23 गडकोट आणि 4 लक्ष होनांचा मुलूक द्यावा लागला. जवळजवळ स्वराज्य संपल्यात जमा झालं. आत्मविश्वास ढासळायची वेळ आली. आजूबाजूच्या माणसांना वाटायला लागलं की शिवाजीराजाचं राज्य संपलं. आता मोजून 7 किल्ले शिल्लक राहिलेत शिवाजीराजांकडे. एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे राजानं कशी उडी घ्यावी, आयुष्य संपायला आलेल्या माणसानं स्वराज्य कसं उभं करावं. ज्या माझ्या तरुणांचा आत्मविश्वास ढासळलेला आहे ती नाही बोलली मी तुम्हारे बिना जी नाही सकता. 12वीला मार्क कमी पडले, आई बोलली, वडील रागावले, ट्रेन नाही भेटली, जॉब सुटला, बॉस रागावला. या सगळ्या टेन्शनच्या पलीकडे जाऊन शिवाजीराजाचं टेन्शनचा विचार केला ना मंडळी, तर आमचं दुःख एकदम क्षुल्लक वाटायला लागेल. 23 गडकोट 4 लक्ष होनांचा मुलूक द्यावा लागला पुरंदरच्या तहामध्ये. आणि पुरंदरच्या तहानंतर जेव्हा शिवाजीराजे आग्र्याला गेले त्यावेळेला त्या आग्र्याच्या सुटकेचा विश्वास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शिवाजीराजांची सुटका 1670ची गोष्ट आहे. ज्या वेळेला माझ्या तानाजीरावांनी सिंहगड ताब्यात घेतला, ताब्यात घ्यायला जायच्या अगोदर तानाजीरावांचा आणि सावित्रीबाईचा जो संवाद आहे ना, तो संवाद आम्ही समजून घेतला पाहिजे. दादा हो, तानाजीराव आपल्या रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आला हो शिवाजीराजांना. 65 नंतर जेव्हा पुरंदरच्या तहानंतर किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली, सिंहगडापासून सुरुवात झाली, शिवाजीराजांना पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन आला राजे आवताने की तुम्ही आमच्या पोराच्या लग्नाला यायचं. राजेंची चर्चा सिंहगड घ्यायची सुरू आहे.
तानाजीरावांनी शिवाजीराजांशी चर्चा केली. शिवाजीराजे सांगतात, तानाजीराव आम्हाला तर जमणार नाही यायला, पण आम्हाला सिंहगड घ्यायचा होता. एखाद्या माणसानं किती निष्ठावान असावं. तानाजीराव म्हणाले, राजे आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. पण एक बाप म्हणून कदाचित तानाजीरावांनी आपल्या मनाची समजूत घातली असेल, पण तानाजीरावांच्या मनातली घालमेल सावित्रीबाईला काय सांगायचं. तुम्ही कितीही काही करा बाहेर, पण आपल्या पत्नीला, आपल्या कुटुंबाला आपण कसं सांगायचं की मला आता सिंहगड घ्यायला लागणार आहे. आपल्या रायबाचं लग्न थोडं स्किप करूयात का, पुढे ढकलूयात का. काय बोलली असेल सावित्री, काय बोलली असेल. तुम्हाला नुसते काय साहेब साहेब धरलेत. कधी कुटुंबाकडे बघा. तुमचे साहेब येणार आहेत का पोराचं लग्न करायला. तुमचं साहेब देणार आहेत का पैसे पाठवून. आता आपलं साहेब देत नाही तो विषय वेगळा, आपण नुसत्या चट्ट्या उचलून उचलून माराय आलो. येऊन येणार कोण, साहेबांशिवाय आहेच कोण. साहेब निवडून आले म्हणतो तुला विचारतो कोण. सावित्रीबाई म्हणाली, सुभेदार तुमचं कर्तव्य सिंहगड घेणं आहे, रायबाच्या लग्नाचं बघू पुढे. मला वाटतं अशा प्रकारच्या धर्मपत्नी या महाराष्ट्रात होत्या म्हणून स्वराज्य उभा राहू शकलं. आतल्यात काय रडायचं ते दरवाजा बंद करून रडली असेल सावित्री, पण नवऱ्याच्या समोर तिनं अस्वनही गाळली. याला म्हणतात प्रायोरिटी ठरवणं. ही माणसं जी इतिहास घडवतात ती वेगळी असतात, म्हणून इतिहास घडतो. म्हणून तानाजी मालुसरे आम्हाला सिंहगड घेऊ शकले. इथे बरीच मंडळी आमच्या सातारची आहे. कोरजाई माहीत असेल तुम्हाला. कोरजाईच्या परिसरातला एक रामजी पांगेरा याची नियुक्ती होती चाळीसगाव जवळच्या कन्हेरगडावरती. शिवाजीराजांच्या काळामध्ये हवालदार, त्याच्या खालची आणखीन माणसं, त्याच्या खालची आणखीन माणसं 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष अशा बदल्या व्हायच्या. आता या रामजी पांगेराची नियुक्ती होती कन्हेरगडावरती. 30,000चं सैन्य आलं आणि या 30,000चं सैन्य घेऊन आला दिलेर खान. आता रामजी पांगेराकडे मोजून 1000 माणसं होती. किती माणसं होती? 1000 विरुद्ध 30,000. इज इट पॉसिबल मुलांनो? 1000 विरुद्ध 30,000 इज इट पॉसिबल? हे फक्त साऊथ इंडियनच्या पिक्चरमध्येच पॉसिबल आहे, बरोबर. आता रामजी पांगेरावरती जबाबदारी आहे की या 30,000च्या विरुद्ध मला लढायचं आहे. एखाद्यानं विचार केला असता, आजूबाजूला कोणी भेटतोय का बघावा, दिलेर खानापर्यंत निरोप पाठवावा. माझ्याकडे तर 1000च आहेत, माझी शीट लागेल काय असं मला दिसत नाही. एक काम करा, मी तुमच्याकडे येतो, मला काहीतरी पद भेटतंय का बघा. शक्यता नाकारता येत नाही, कारण आपली शीट लागणार नाही बोलल्यावर निदान मग दुसरीकडे जाऊ दे. इडी फिडी लागण्यापेक्षा त्या बरा. लोका गेली खड्ड्यात, राज्य गेलं खड्ड्यात. आपण मस्तपैकी एसी मध्ये गारगार हवा, हल्ले डुले झेंडूची फुले. रामजी पांगेरा 1000 लोकांच्या निशी त्या 30,000 लोकांच्या विरुद्ध लढला. दिलेर खानाला पराभव स्वीकारावा लागला. 30,000चं सैन्य माघारी गेलं. या पराभवामध्ये मात्र शिवाजीराजांचा दिलेर खानाच्या विरोधात लढणारा रामजी पांगेरा कामी आला. शिवाजीराजे, प्रतापराव ही मंडळी कोरजाईला आली रामजी पांगेरांच्या घरी. शिवाजीराजांचा नियम इतका सुंदर होता, स्वराज्यासाठी कामी आलेल्या माणसांच्या घरी शिवाजीराजे स्वतः जात होते, कुटुंबांचं सांत्वन करत होते. आता तुमचे आमदार आणि तुमचे मंत्री येतात का ते तुम्ही आत्मपरीक्षण करा. रामजी पांगेरांच्या घरी जाणार होते शिवाजीराजे. रामजी पांगेरांच्या घरी गेले. रामजी पांगेरांचे वडील मारुती बाबा यांना कळालं की राजा आपल्या घरी येतोय. रामजी पांगेराच्या वडिलांनी सगळी घरात सुंदर असं सारवण करून घेतलं, गोंगडी अंथरली. शिवाजीराजे घरी आलेत.
शिवाजीराजे येत आहेत म्हणून तोपर्यंत मारुती बाबांनी रुपाजीला आमंत्रण पाठवलं. तो शेतावरती काम करायला गेला होता. रुपाजीला सांगितलं, रुपाजी लवकर ये, जसा असशील तसं आहे, शिवाजीराजे आपल्याकडे येत आहेत. आणि रामजी पांगेराच्या वडिलांच्या समोर शिवाजीराजे उभे राहिले. राजे म्हणतायत, बाबा तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बाबा म्हणतायत, बोला ना. राजे म्हणतायत, बाबा कनेरगडावरती रामजी लढत असताना स्वराज्यासाठी कामी आला. मारुती बाबाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. राजेंना प्रश्न पडला, बाबा रामजी स्वराज्यासाठी कामी आला. त्यांना वाटलं बाबांच्या ऐकायला नाही आलं. बाबा म्हणाले, राजे रामजी कामी आल्याची वार्ता 2 दिवसापूर्वीच आमच्यापर्यंत पोहोचली. तुम्ही इकडे येत आहेत ही वार्ता आम्हाला पोहोचली. राजे म्हणाले, प्रतापरावांना या मोहरा त्यांना देऊ करा. त्या मोहरा समोर बघितल्या प्रतापरावांच्या हातातल्या. मारुती बाबा म्हणाले, राजे माझा पोरगा स्वराज्यासाठी कामी आलाय म्हणून मोहरा घेऊ? इतका लाचार आणि दीन हा स्वराज्यातला बाप नाही राजा. माझा मुलगा स्वराज्यासाठी कामी आलाय म्हणून पैसे घेऊ? नाही राजा. मग बाबा सांगा ना काय पाहिजे. राजेंना वाटलं दुसरं काही पाहिजे असेल. मुलगा गेलाय म्हणून बापाला एखादी शीट देतील, नाही का? नवरा मेला का बायकोला आमदार करायची पोटनिवडणूक घेऊन. पण कर्तृत्ववान माणसांना संध्या नाही द्यायच्या. मारुती बाबा म्हणाले, मला पैसे नको आहेत राजा, एक विनंती करायची होती. तोपर्यंत रुपाजी घरात आला होता. हा रुपाजी रामजीचा धाकटा भाऊ. याला स्वराज्यात घ्याल का? महाराजांना कळे ना, अरे याचा एक थोरला मुलगा रुपाजी आता स्वराज्यात कामी आलाय आणि हा म्हणतो दुसऱ्या मुलाला स्वराज्यात घ्याल का? राजेंना कळे ना. राजेंनी म्हणाले, अलबत का नाही घेणार. मारुती म्हणाले, घरची काही कामं असतील ती आम्ही करू, पण राजा या स्वराज्याला पोटास लावलं तू. राजा इथल्या मराठी माणसाच्या मनगटात सामर्थ्य प्रदान केलंस तू. राजा इथल्या आयाबायांच्या कपाळाचं कुंकू वाचवलंस तू. अरे राजा इथल्या मराठी माणसाच्या मनगटातला आत्मविश्वास ढासळला होता, तो आत्मविश्वास जागा केलास तू. आपल्याच माणसांच्या विरोधात लढणाऱ्या माणसांना आपल्या माणसांच्या साठी लढण्याची बुद्धी प्रदान केलीस तू. राजा रयतेसाठी लढणाऱ्या माणसासाठी 2 पोरं काय, अजून 4 पोरं असती तर 4च्या 4 पोरं स्वराज्यासाठी प्रदान केली असती. मला असं वाटतं स्वराज्यासाठी काम करणारी ही सगळी मंडळी पाहिली ना की शिवाजीराजांचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी आत्मसात करायला हवा. शिवाजीराजे केवळ या सगळ्यामध्ये मला दिसत नाहीत, तर शिवाजीराजे स्त्रियांचा सन्मान करणारे राजे देखील आम्हाला माहीत आहेत. पण मोहनदास पारेख गुजरातला जेव्हा सुरतेची स्वारी शिवाजीराजे करायला गेले, तिथल्या इनायत खानानं शिवाजीराजांचं पत्र धुडकावून लावलं. मोठ्या आत्मविश्वासानं म्हणाला, ये म्हणा यायचं असेल तर. आणि शिवाजीराजाच्या माणसांनी जो माणूस स्वतः खंडणी द्यायला तयार होता त्याला धक्का लावला नाही, पण जो माणूस खंडणी देत नव्हता त्यांची जाळपोळ कापाकापी सुरू केली. आणि शिवाजीराजांची काही माणसं एका पारेखाच्या महालात गेली. तो मोहनदास पारेख काही महिन्यांपूर्वी वारला होता. त्याची विधवा पत्नी, त्याची मुलं आणि त्या घरातली काही पुरुष मंडळी त्या घरात महालात होती. शिवाजीराजाची माणसं त्या महालात गेली. ती माणसं घाबरली आणि शिवाजीराजाच्या माणसानं त्या महालाला वेढा दिला. रात्रीची वेळ होती. मोहनदास पारेखाची बायको त्या लहान मुलांना घेऊन कशीबशी लपून राहिली. सकाळ झाली. आजूबाजूला किंकाळ्या सुरू आहेत, आरडाओरड सुरू आहे, पळापळ सुरू आहे, जाळपोळ सुरू आहे. मोहनदास पारेखाची बायको घाबरली आहे आणि शिवाजीराजाची माणसं आजूबाजूला उभी आहेत. सकाळ झाल्यानंतर घाबरून घाबरून त्या बाईनं विचारलं तिथल्या माणसांना, तुम्ही कोण आहात? रात्रभर माझ्या घराला पहारा दिला. तुम्ही कोण आहात? तुम्ही माझ्या रात्रभर घराला पहारा दिला. ते म्हणाले, आम्ही शिवाजीराजांचे मावळे आहोत.
ती चक्रावून गेली. मग रात्रभर 3 दिवस झाले सुरत ची बदला, सुरतवर स्वारी केले कोणी? ते म्हणतात आम्हीच केले. मग माझ्या घराला संरक्षण देण्याचं कारण काय? त्यावेळेला स्वराज्याच्या मावळ्यांचं उत्तर बघा काय होतं. माऊली, शिवाजीराजांचा सक्त दंडक होता की आपण सुरतला चाललोय, तिथे अमुक अमुक कुटुंब आहे, तो अमुक अमुक कुटुंबातला मोहनदास पारेख धर्माला दान करणारा माणूस आहे, असंख्य गोरगरिबांना मदत करणारा माणूस आहे, आणि त्या गोरगरिबाचा मृत्यू झालाय, त्याच्या पत्नीच्या न लेकराच्या केसाला धक्का लागता कामा नये. इतकं सुंदर नियोजन माझ्या राजाचं होतं. आज विकास करताना काय काय सामान्य माणसांना त्रास होतोय हे तुमचं आमचं सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही पहिल्यांदा व्याख्यान ऐकत आहात आणि चांगल्या पद्धतीने ऐकत आहात, त्यामुळे एकदा तुमच्या स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी तर एवढंच म्हणेन, व्हॉट्सअपचा स्टेटस असा तयार करा, व्हॉट्सअपचा स्टेटस असा तयार करा की तुम्हाला तुमचा स्टेटस ठेवायची गरज नाही लागली पाहिजे, तर तुमचा स्टेटस तुमच्या आईवडिलांनी छातीवर घेऊन मिरवला पाहिजे, तुमच्या आईवडिलांची छाती अभिमानाने फुलली पाहिजे. माझा मुलगा IAS आहे, माझा मुलगा IPS आहे. सगळ्यात मोठं स्टेटस ते आहे. जर तुमच्या आईवडिलांना मान खाली घालून चालावं लागणार असेल ना, तर तुमच्या सगळ्यासारखा दलबद्री तुम्हीच आहात. शिवाजीराजांच्यामुळे जिजाबाई आणि शहाजीराजे ताठमानेनं जगले. इथे बसलेल्या माझ्या सगळ्या लहान मुलांना आणि मुलांना सांगणं आहे की आपल्यामुळे आपल्या आईवडिलांची मान उंच गेली पाहिजे, उंच. व्याख्यानाच्या शेवटाला फक्त 2 ओळी तुमच्या पुढे ठेवतो. नाशिक साईडचं कोणी आहे का इथे? नाशिक साईडचं माझे मित्र आहेत चांदवडचे, विष्णू थोरे म्हणून. तत्पूर्वी निकम साहेबांशी आमचा जो परिचय झाला तो पुस्तकाच्या माध्यमातून झाला. आणि आपलं पुस्तक आहे शिवराय समजून घेताना. 1 तासामध्ये जे काही मोजकं तुमच्या पुढे ठेवता आलं, हे सगळंच्या सगळं 300 पानांमध्ये शिवराय समजून घेताना हे पुस्तक येत्या 17 मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर मराडेपाडा येथे हे पुस्तक आपण प्रकाशित करत आहोत. पोरांनी काय घ्यावं, थोरांनी काय घ्यावं, तरुणांनी काय घ्यावं, आईनं काय घ्यावं, मुलानं काय घ्यावं, व्यावसायिकानं काय घ्यावं, या सगळ्या गोष्टी शिवरायांकडून त्या पुस्तकात आपण मांडलेल्या आहेत. जाता जाता फक्त 2च ओळी तुमच्या पुढे ठेवतो. वक्त्याच्या ओळी थोड्या मोठ्या असतात आणि संपूर्ण व्याख्यानाचं सार तुमच्या पुढे ठेवील. हर हर महादेवची नौबत इथे झडेल काय, अन स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. हर हर महादेवची नौबत इथे झडेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. जातींवरून दंगे इथे, झेंड्यांवरून पंगे, आपल्यांचेच युद्ध सुरू आता आपल्या संगे. माणसाला माणुसकीचा रोग इथे जडेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. मी मागे भांडुपला एक कार्यक्रम केला, त्यावेळेला मी म्हणालो होतो की शिकलेली माणसं दारू पित नाही. त्यावेळेला आमची एक आजी म्हणाली, असं म्हणतात मर्द आता जिता है पिऊन थोडा खंबा. मर्द आता जिता है पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. मर्द आता जिता है पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. अरे देव देश आणि धर्मासाठी प्राणार्पण करणारा धर्मवीर शंभू राजा पुन्हा एकदा इथे घडेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. रयत झाली हवालदिल राबणारा फासावर, रयत झाली हवालदिल राबणारा फासावर, मरणावर टपलेले दलाल इथे वासावर. बाजी सारखी हक्कासाठी खिंड कोणी लढेल काय,
आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. शेवटचं वाक्य इथे बसलेल्या माझ्या सगळ्या आयांसाठी. माझा आवाज चाळीमध्ये जातोय आपल्या जॉब करणाऱ्या सगळ्या चाकरमान्या सुशिक्षित सॉफिस्टिकेटेड इंटेलेक्च्युअल आयांना. मला ना शिकलेल्या आयांवर फार राग आहे. या आत्ताच्या पिढीचं वाटोळं केलं ना या शिकलेल्या पिढीनं केलं. म्हणजे म्हातारीनं सांगावं जेवताना पोराला मोबाईल देऊ नको, ही शिकलेली म्हणते म्हातारे तू गप बस, तुला काही कळत नाही, पोरगा मोबाईल शिवाय जेवत नाही. आता म्हातारीला प्रश्न पडतो हिचा नवरा मोबाईल शिवाय जेवला कसा असेल. या सगळ्या अडचणीमध्ये आपल्याला मला सगळ्यांना सगळ्या शिकलेल्या आयांना सांगायचंय, संध्याकाळचे 7 वाजले ना तुम्हाला टाइम नाही त्याला फोन करा, पोराला फोन करा, 7 वाजले दिवाबत्ती कर, शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा म्हणायला घे, दिवा जळो देवापाशी उजेड पडो सर्वांपाशी म्हणायला लावा त्याला. याच्यातून तो लोकांचा विचार करायला शिकेल. आमच्या आईबापांना आम्हाला सांगितलं दिवा जळो देवापाशी आणि उजेड सर्वांपाशी पडो, माझ्या पायापुरतं नको. हे सांगा शिकलेल्या आयांनो. शेवटची वाक्य. रस्त्यावरची कागद खाऊन सुकून गेल्या गायी. नीट ऐका आई, तुम्हाला सगळ्यांना सर्जनशीलतेचा आशीर्वाद परमेश्वरानं दिलेला आहे. हे सगळं व्याख्यान विसरलात तरी चालेल. या 4 ओळी तुम्ही सगळ्यांनी साठवाव्यात. निकम साहेब, राऊत साहेब, त्यांच्यासोबत काम करणारा शिवसम्राट मित्रमंडळ आणि शिवजयंती उत्सव यांनी हे जे काही खटाटोप केला या व्याख्यानाचा, मी माझं गाव सोडून एवढं लांब तुमच्याकडे आलो, त्याचं फलित होईल. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई, पार्लरमध्ये जाऊन रोज सजते आता आई. माझी वाक्य नाहीत, विष्णू थोरेंची आहेत. काय तक्रार असेल ती त्यांना करा, मला सुखरूप जायचे घरी. 2.5 किलो. म्हातारी बोलते गावाला पोर बघायला गेलते तेव्हा पोर दुसरी होती, लग्नात दुसरीच उभी केले. शिकलेली नात म्हणते आई घबराय तिचे, तिने 2.5 किलो थापलाय. म्हातारी बिचारी गप म्हणते ती माणूसच एका बावली उभी केले. कारण समजतच नाही या काय काय थापत्यात. अरे चांगल्या पोरींचा वाटोला करतात या मेकअपवाल्या. पण द्या कामा द्या आपल्या पोरींना, पण चांगला करा बाबू. नाही तर माझ्या मेकअपवाल्या बायांना बोलला, मेकअपवाल्या बायांना बोलला. कोणी ताप करावा डोक्याला. बायांचा ताप फार संतापजनक असतो. पण मेकअप करा जरा शोभल असा करा मस्तपैकी सुंदर सुंदर. कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई, पार्लरमध्ये जाऊन रोज सजते आता आई. जिजाऊंचं बाळ शिवबांसारखं मढेल काय. आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. ते स्वराज्याचं स्वप्न माझ्या या बोरिवलीतल्या सगळ्यांच्या आयांच्या कुशीमध्ये पडावं. शिवाजीराजांचा निष्ठावान सिंह जन्माला नाही आला तरी चालेल, पण शिवाजीराजांचा छावा जन्माला यावा हा आशावाद या व्यासपीठावरून व्यक्त करतो. या ठिकाणी येताना सन्माननीय निकम साहेब माझ्या परिचयाचे होते. मी मागाशी म्हणालो होतो ना तुम्हाला किती लोकांकडे मोबाईल आहे. आता बऱ्याच जणांनी मोबाईल आणला असेल घरातून. मी म्हटलं आधीच नको सांगायला, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. त्याच्यामुळे आता सगळ्यांनी मोबाईल काढा आणि आपल्या टॉर्च चालू करा पटकन. मोबाईलची फ्लॅश चालू करा एव्हरीवन. इन्क्लुडिंग मी. सगळे मी आवाज देईल, माझ्यासोबत सगळे आवाज देतील. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. ओके, आता खाली करा. जे जे 5वी ते 10वीच्या वर्षाची मुलं आहेत, 5 ते 10 वर्षाची, या मुलांना घरात जेवताना कार्टून दाखवण्यापेक्षा एक वेळ ठरवा रात्री 9 ते 10चा.
झोपायच्या अगोदर 1 तास बाल शिवाजीचा चित्रपट असतो, तो चित्रपटातला अर्धा तास एक पॅच दाखवायला सुरुवात करा. चरित्र माहीत होईल. रामायण महाभारत ऐकवा. एवढा आशावाद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.